ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता सुभेदारांच्या घरामध्ये डबल आनंद, डबल उत्साह संचारणार आहे. कारण आता गुढीपाडवा आणि अस्मिताची 5वी दोन्हीही अगदी एकाच दिवशी असणार आहे. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं हे सर्व काही जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहिलं आहे की अर्जुन आणि चैतन्य हे दोघंजणं घरातनं बाहेर पडलेले आहेत आणि आता ते दोघंजणं आता पुरावे गोळा करत आहेत त्या वंदना जाधवबद्दल. त्या वंदना जाधवची माहिती मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. अर्जुन हा पोलिसांची मदत घेत आहे आणि तो पोलिसांकडनं वंदनाबद्दल इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता हे सगळं काही प्रियाने पाहिलेलं असतं की कशा पद्धतीने सायली फक्त अर्जुन आणि चैतन्यालाच घरातनं बाहेर पाठवते आणि स्वतः घरातच राहते. मग प्रिया आता विचार करू लागते की सायलीने आज असं कसं काय केलं. अगदी पहिल्यांदाच आज ती घराबाहेर पडलेली नाही आहे. तिने फक्त अर्जुनला आणि ते चैतन्यालाच घरातून जाऊन दिलं आहे. म्हणजे नेमकं तिच्या डोक्यामध्ये सुरू तरी काय आहे. नक्कीच यांचं काहीतरी मोठं कटकारस्थान चाललं आहे माझ्या विरोधात, असा आता ती विचार करत राहते. त्याबरोबर इकडे आता अर्जुन हा इन्स्पेक्टरांना आणि हवालदाराला सांगत असतो की काहीही करून मला वंदना जाधवबद्दलची सगळी माहिती हवी आहे, म्हणजे हवी आहे काहीही करून. त्यावेळी मग आता हवालदार हे अर्जुनची मदत करत असतात. आता 20 वर्षांपूर्वीचा सर्व रेकॉर्ड त्या लोकांनी काढलेला असतो आणि आता बघता बघता अर्जुन आणि चैतन्याला वंदना जाधव हिच्याबद्दलची सगळी माहिती मिळते सुद्धा. आता ती सगळी माहिती मिळाल्यानंतर, तिचा पत्ता वगैरे सापडल्यानंतर, फोन नंबर सापडल्यानंतर अर्जुन आता घरी आलेला असतो आणि मग आता घरी येऊन संध्याकाळी तो सायलीबरोबर बेडरूममध्ये बोलत असतो. सायली त्याला विचारत असते, अहो काय झालं पोलीस स्टेशनमध्ये, तुम्हाला मिळाली का त्या वंदना जाधवबद्दलची काही माहिती, कळालं का काही. त्यावेळी अर्जुन तिला सांगत असतो, हो मिळाली माहिती. त्यावर सायली म्हणते, काय माहिती मिळाली, कुठे राहते ती आणि पुढे काय घडलं काय नाही सगळं सांगा की मग मला. त्यावर अर्जुन म्हणतो, हो 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 सांगतो, शांत हो पहिले. आणि मग अर्जुन आता सांगू लागतो, पहिले तर आम्ही रेकॉर्ड जेव्हा काढले तेव्हा सुरुवातीला आम्हाला माहिती मिळत नव्हती. आम्ही होप सोडून दिल्या होत्या, पण मग नंतर शेवटी आम्हाला त्या वंदना जाधवची माहिती मिळाली, तिचा पत्ताही मिळाला आपल्याला, आता आपण जाऊ शकतो तिकडे. त्यावर सायली म्हणते, कुठे आहे ती राहायला. त्याबरोबर मग आता लगेच अर्जुन सांगतो, शांती सदन चाळीच्या तिथे. त्याबरोबर सायली म्हणते, शांती सदन चाळ कुठे आली ही. त्यावर मग अर्जुन सांगतो, सह्याद्री चौक म्हणून एक चौक आहे, त्याच्या पुढे शांती सदन एक चाळ आहे, त्याच्या समोरच्या बाजूला काहीतरी हनुमान मंदिर की काहीतरी आहे, त्याच्या आसपास कुठेतरी ती राहते. त्यावर सायली म्हणते, जे काही असेल ते तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मॅपवर सर्च वगैरे करून बघा, आपल्याला काहीही करून त्या वंदना जाधवपर्यंत पोहोचायचंच आहे. कारण जर प्रियामुळे तिच्या मुलाचं एवढं मोठं नुकसान झालं आहे, तिचा मुलगा आयुष्यभरासाठी हँडिकॅप झाला आहे, तर नक्कीच ती आपली मदत करणारच. त्यावर अर्जुन म्हणत असतो, याची खात्री तर मलासुद्धा आहे, म्हणूनच तर मी एवढा आटापिटा करून त्या वंदना जाधवला शोधण्यासाठी एवढे प्रयत्न करतो आहे. आपण काहीही करून त्या वंदनापर्यंत उद्या पोहोचायचंच. उद्या अस्मिताईच्या बाळाची 5वी झाली की त्यानंतर मग आपण लगेचच निघू. सायली म्हणते, अहो उद्या आपल्याला जाणं शक्य होणार नाही, विसरताय का, उद्या गुढीपाडवासुद्धा आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, गुढीपाडव्यापेक्षा वंदना जाधव महत्त्वाची आहे. आता प्रिया ही सायली अर्जुनच्या खोलीला कान देऊन हे सगळं ऐकत असते, पण आता खोलीत सायली अर्जुन हळूहळू बोलत असतात, त्यामुळे प्रियाला फारशा काहीही गोष्टी ऐकू येत नसतात. तिला फक्त वंदना एवढंच काय ते व्यवस्थित क्लिअर ऐकू आलेलं असतं. प्रिया विचार करत असते, अरे यार एवढं ऐकण्याचा प्रयत्न करते, कान लावलाय तरीसुद्धा काहीही ऐकू येत नाही आहे. आता काय यांच्या खोलीत जाऊन बसू का, कशाबद्दल बोलतायत हे ते सुद्धा एवढं दार लावून मला काहीच कळत नाही आहे. पण मी आता फार वेळ इथं थांबायला नको, जर मला इथं कोणी बघितलं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. मग प्रिया आता स्वतःच्या रूममध्ये येते, पण प्रियाच्या डोक्यातनं आता विचार काही जात नसतो. प्रियाला प्रश्न पडलेला असतो तो की कोण असेल ही वंदना, कोण असेल ही वंदना, कोण असेल ही वंदना. आणि त्याचवेळी प्रियाच्या लक्षात येतं, वंदना, मी जिच्या मुलाला लहान असताना मारलं होतं, माझ्यामुळे ज्याच्या पायावर रॉड पडली होती आणि तो मुलगा अपंग झाला होता, ही तीच तर वंदना नसेल ना. अरे रे रे कर्माने मेले.
जर ही ती वंदना असेल तर अर्जुन सायलीने तिला शोधल्यावर ती अर्जुन सायलीची मदत करायला अगदी सहज तयार होईल आणि मग मात्र मी मेले. मग ती अर्जुन सायलीला माझ्याबद्दल सगळं सांगेल. माझे आईबाप कोण आहेत हे सुद्धा तिला माहिती होतं, म्हणजे ती हे सुद्धा सांगेल. नाही 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 नाही, काहीही करून मला असं होऊ द्यायचं नाही आहे. पण मग ह्या वंदना जाधवला आता मी शोधू कुठे? मला तर माहीतच नाही आहे ही वंदना जाधव नेमकी कुठे येते. काय करू आता? आणि मग आता ती म्हणत असते, एवढे प्रयत्न केले ह्या सायली अर्जुनला कामात गुंतवण्याचे, अडकवण्याचे, पण तरीही शेवटी ह्यांना जे हवं होतं ते यांनी केलंच. इतक्यात आता त्या ठिकाणी अश्विन येतो. आता अश्विन हा जरा रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला असतो. अश्विन आता येतो आणि प्रियाला मागून मिठी मारतो. प्रिया म्हणते, अश्विन अरे काय करतो आहेस तू? अश्विन म्हणतो, तन्वी अगं असं काय करतेस? आता अस्मिताईचं बाळ या घरात आलं. सगळेजण अर्जुन दादाला आणि सायली वहिनीला फोर्स करतायत, पण त्यांनीच मनावर घेतलं पाहिजे फक्त असं काही नाही आहे. आपणसुद्धा मनावर घेतलं तरी चालेल. मग तसंही तू मला बोलतच होतीस की हॉस्पिटलमध्ये तुला लहान बाळं खूप आवडतात म्हणून. मग हक्काचं लहान बाळ आपल्याला मिळायला हवं असं वाटत नाही का तुला? त्याबरोबर मग प्रिया ही अश्विनला स्वतःपासून दूर ढकलते आणि म्हणते, गप्प बस रे. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, तन्वी अगं काय सुरू आहे हे सगळं? त्यावर प्रिया ही त्याला म्हणत असते, मला थोडा वेळ एकटं राहू दे, शांततेची मला गरज आहे. काय सतत काही ना काहीतरी तुमचं सुरू असतं रे. आता प्रिया हे असं बोलते तेव्हा मग मात्र अश्विनला खूप मोठा धक्काच बसतो. मग आता लगेचच अश्विन हा प्रियाला काहीच बोलत नाही, पण त्याला खूप मोठा प्रश्न पडतो की तन्वी असं का वागली असेल? नक्की तिच्या डोक्यात काय सुरू आहे? नाही म्हणजे आता आमच्यातलं सगळं काही व्यवस्थित आहे, लग्न झालं आहे आमचं, नवरा बायको म्हणून सुद्धा आमचं रिलेशन चांगलं आहे, नवरा बायकोंमध्ये जे काही असायला हवं ते सगळं आहे की, मग तरीही ही अशी का विचित्र वागली असेल? आणि मुलांचा विषय काढल्यावर तर आणखीन जास्त. जाऊ दे, मे बी काहीतरी टेन्शनमध्ये असेल असा विचार करत आता अश्विन प्रियाला काही बोलत नाही, तो झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कल्पना विमल, सायली आणि प्रिया तिघींनाही बोलवून घेते आणि ती म्हणत असते, आज घरामध्ये आपल्या 2-2 कार्यक्रम आहेत, डबल उत्साह आहे, पण डबल उत्साहाबरोबरच डबल कष्ट, डबल मेहनत, डबल कामसुद्धा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिघींनाही तयार राहायचं आहे. त्याबरोबर मग कल्पना विमलला एक यादी देते आणि म्हणत असते, विमल या यादीत असलेलं सगळं सामान आज खरेदी करून घेऊन ये. 5वीसाठी सुद्धा यातलं काही साहित्य वापरायचं आहे आणि गुढीपाडव्यासाठी सुद्धा. आणि मग ती सायलीला म्हणते, सायली तू एक काम कर, तू गुढीपाडव्याची तयारी करायला घे, म्हणजे गुढीची तयारी बघ फक्त आणि नैवेद्याचं बघ थोडंसं. त्याबरोबर तू छान तयारसुद्धा हो. नाही म्हणजे गुढीची पूजा तर तू आणि अर्जुनच कराल ना. आणि तन्वी तू एक काम करशील का? तू ना अस्मिताच्या बाळाच्या 5वीसाठी ज्या घुगऱ्या लागणार आहेत त्या घुगऱ्या शिजवून घे. आता घुगरी हा प्रकारच प्रियाला माहीत नसतो, त्यामुळे प्रिया म्हणते, आई काय म्हणालात तुम्ही? काय करून घेऊ मी? त्याबरोबर कल्पना म्हणते, अगं बाई अगं घुगऱ्या म्हटलं मी. घुगरी म्हणजे कडधान्य शिजवून घ्यायचं, त्याच्यामध्ये चणे असतात, वाटाणे असतात, मूग, मटकी या सर्व गोष्टी शिजवायच्या. आता प्रिया म्हणते, आई पण ते भिजवलंच नाही आपण. त्यावर मग लगेचच आता कल्पना म्हणते, 5वी करायची हे म्हटल्याने 5वी होत नाही, त्यासाठी या सर्व गोष्टी करणं गरजेचं असतं. मी आणि सायलीने रात्रीच सगळं भिजवून टाकलं आहे, तू फक्त शिजवून घे. त्यावर मग प्रिया लगेचच ठीक आहे आई असं म्हणते. मग आता कल्पना तिला सांगते, फक्त तेवढंच करू नकोस, आरतीचं ताट तयार करायला घे, साखऱ्या बनव गुढीसाठी, घरचा हार बनव, देवघर जरा झाडून घे. कारण काय आहे, सणासुदीला देवघर झाडलेलं असलं की कसं प्रसन्न वाटतं घरात. देवपूजासुद्धा करायला सगळी तयारी करून ठेव. त्यानंतर हॉलमध्ये सुद्धा तन्वी जरा आवर बघ. त्यावरती म्हणते, हो आई चालेल ना, मी बघते सगळं. आणि मग आता सायलीला तिने सांगितलेलं असतं की तू तयार हो आणि फक्त नैवेद्याचं बघ. त्यामुळे मग सायली आता वरती जाते आणि सुंदर छान साडी वगैरे नेसून सायली तयार होते. अर्जुनने तिच्यासाठी छान गजरा आणलेला असतो. मग आता सायली ही विचार करते की अजून हे आले कसे नाही, एव्हाना यायला हवं होतं, मॉर्निंग वॉकवरून यायला एवढा कुठे वेळ लागतो का? मग सायली अर्जुनला फोन करते. इतक्यात तिच्यासमोर अर्जुन येऊन उभा राहतो. सायली म्हणते, एवढा वेळ लागतो मग वॉकवरून यायला? वॉकला कुठे गेला होता तेवढे? त्याबरोबर अर्जुन सायलीकडे बघतच राहतो. सायली इतकी सुंदर दिसत असते की अर्जुनची नजरच सायलीवरून हटत नसते. त्यानंतर मग आता अर्जुन सायलीला तो गजरा दाखवतो. सायली गजरा बघून खूप खुश होते
मग अर्जुन हा सायलीच्या केसात स्वतःच्या हातांनी गजरा मारतो. त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणं खाली आलेले असतात. आता अर्जुनही छान तयार झालेला असतो. त्यानंतर मग सायली आता नैवेद्याचं बघायला घेते. नैवेद्यासाठी लागणारी खीर, त्याचबरोबर श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, वरण, भात या सर्व गोष्टींपैकी आता श्रीखंड, पुरी आणि थोडाफार स्वयंपाक सायली बनवते, जेणेकरून फक्त नैवेद्य दाखवण्यापुरतं जे काही असतं ते सायली तयार करते. नैवेद्याचं ताट वगैरे आता सायलीने भरून घेतलेलं असतं. त्यानंतर मग कल्पना म्हणते, मला काय वाटतं आपण एक काम करूया, आपण पहिली गुढी उभारूया आणि मग अस्मिताच्या बाळाची 5वी करूया. त्याबरोबर मग आता लगेच अश्विन म्हणतो, मॉम अगं आधी गुढी उभारण्यापेक्षा आधी 5वी करून घेऊया ना बाळाची. त्याबरोबर मग कल्पना म्हणते, अरे अश्विन, नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते ना, म्हणून म्हणते पहिली गुढी उभारू आणि नवीन वर्षातलं पहिलं शुभ काम म्हणून आपण आपल्या घरामध्ये बाळाची 5वी करून घेऊ, हा हिशोब होता माझा, म्हणून म्हणते मी. त्यावर मग अश्विन म्हणतो, हां मॉम ही आयडियासुद्धा चांगली आहे. अगं मला हे सुचलंच नव्हतं, बरं झालं तुला सुचलं, ठीक आहे मग आपण असंच करूया. त्यानंतर मग सगळेजण आता गुढीपाडवा म्हणजेच गुढी उभारण्यासाठी त्यांच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये येतात. आणि मग आता बाहेर आल्याच्यानंतर कल्पना ही लगेचच सायली आणि अर्जुनला म्हणत असते, सायली, अर्जुन, अरे चला आता गुढी उभारायला घ्या. तुम्ही दोघंजणांनी ह्या घराची गुढी उभारा. घरावर आलेलं प्रत्येक संकट अगदी ढालीप्रमाणे स्वतःवर झेलता. घरासाठी कायम तुम्ही दोघं तत्पर असता, त्यामुळे हा मान तुमचाच आहे. त्यानंतर मग आता लगेच सायली आणि अर्जुन हे दोघंजणं पुढे सरसावतात आणि आता पटकन गुढीला साडी, त्याचबरोबर आता त्याच्यावरती जो तांब्या ठेवायचा असतो तो तांब्या, साखऱ्या, गजरा, हार हे सगळं काही ते लोक गुढीवरती चढवतात, कडुलिंबाचा पाला वगैरे, आणि अशा पद्धतीने लगेचच ते गुढी उभारतात. आणि मग त्यानंतर मग इकडे सायली ही गुढीकडे घराच्या सुखासाठी, समाधानासाठी, समृद्धीसाठी प्रार्थना करत असते. सायली असं मानगत असते गुढीकडे की तुझ्याकडे आता माझ्या घराची सुख शांती मागते, ती माझ्या पदरात पडू दे. गुढीपाडवा म्हणजे घरात नवीन वर्षाची सुरुवात. मग आता नवीन वर्षाबरोबरच आमच्या घरात नवनवीन चांगल्या गोष्टीसुद्धा घडू देत. त्यानंतर मग आता कल्पना म्हणते, चला तर आता गुढीपाडव्याची तर पूजा करून झालेली आहे, आता अस्मिताची ओटी भरायला घेऊया, म्हणजे 5वीची पूजा सुरू होईल. मग आता तीसुद्धा सायलीलाच म्हणते, सायली जा अस्मिताची ओटी भरून घे. आता हे ऐकून प्रियाला मात्र राग येतो. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, मला मोलकरणीप्रमाणे राबवलं, माझ्याकडनं कर सगळी कामं करवून घेतली आणि मान मात्र सगळा ह्या सायलीला देते म्हातारी. असं कसं काय वागू शकतो कोणी कोणाबरोबर तरी, याला काय अर्थ आहे. मला सकाळपासून राबवून घेतलं, सगळा स्वयंपाक करून घेतला, झाडझटक करून घेतली, देवघर साफ करून घेतलं आणि लाड मात्र फक्त ह्या सायलीचे करते. आता प्रियाची चांगली चिडचिड होत असते. ती म्हणत असते, मला फक्त गोड बोलून राबवून घेतात आणि मान सन्मान मात्र ह्या सायलीलाच देतात. पण काय करणार, अजून थोडे दिवस ही नाटकं करावीच लागतील. नाटकं करते त्यामुळेच तर अश्विनसुद्धा माझ्याबरोबर चांगलं वागायला लागलं आहे, मागितल्यावर मागीन तेवढे पैसे द्यायला लागलं आहे. जर मी अशी नाटकं नाही केली तर मग पुन्हा माझ्यामध्ये आणि अश्विनमध्ये अंतर येईल आणि काही दिवस तरी मला तसं काहीही घडलेलं नको आहे. त्याबरोबर मग आता इकडे खरं तर अस्मिताच्या मनामध्ये 5वीची पूजा करावी किंवा आपल्या बाळाचं कौतुक करावं ही सगळी इच्छा नसते, कारण तिला सचिनची काळजी वाटत असते. पण आता घरातले सगळेजण तिला सांगतात 5वीची पूजा करायची आहे, कल्पना तिला सांगते, त्यामुळे तिला गप्पपणे पूजेला बसावं लागतं. मग आता अस्मिता पूजेला तर बसते, पण घरातल्या सगळ्यांचा उत्साह बघून तिच्या मनामध्ये विचार येतो, हे सगळेजण किती आनंदात आहेत, किती उत्साहात आहेत, पण या कोणाच्याही मनामध्ये सचिनबद्दल काहीसुद्धा नाही आहे का. सचिन अजून घरी आलेला नाही आहे, तो कुठे असेल, कसा असेल, काय करत असेल, याचा प्रश्न या घरात कोणालाही कसा पडत नाही. कोणालाच सचिनची बिलकुल काळजी का वाटत नाही. कोणालाच सचिनच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नसला तरीसुद्धा मला आणि माझ्या बाळाला सचिनची गरज आहे. कितीही आणि काहीही आणि कसाही असला तरीही तो माझ्या बाळाचा बाबा आहे आणि त्यामुळे सचिन मला इथे हवा आहे. सचिन कुठे असेल, कसा असेल, अजून सचिनला हे सुद्धा माहीत झालेलं नाही आहे की त्याला बाळ झालं आहे, तो बाबा झाला आहे, त्याला मुलगा झाला आहे. जेव्हा सचिनला ही गोष्ट कळेल ना, मला खात्री आहे सचिन नक्की सुधारेल, असा विचार मनात अस्मिता करत असते. तर इकडे आता सायली ही अस्मिताची छान ओटी वगैरे भरून घेते. आता छान
बाळाच्या 5वीचा कार्यक्रमही पार पडलेला असतो. आता घरातलं सगळं कसं व्यवस्थित पार पडलं, घरातलं शुभकार्य चांगलं झालं, यामुळे सायलीला आता बरं वाटतं. मग सायलीनंतर देवाजवळ येते आणि देवाजवळ उभी राहून ती म्हणत असते, देवा, सगळं घरातलं सुखासुखी पार पडलंस. घरातली गुढीची पूजाही व्यवस्थित झाली आणि अस्मिताईंच्या बाळाची 5वी. असंच घरावरती तुझं लक्ष राहू दे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सचिन हा शांत आणि एकटाच बसलेला असतो. तो आता मनात विचार करत असतो की इकडे आता ह्या साक्षीने मला 5 लाख रुपये कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ताबडतोब आणून दिले आणि सांगितलं की ज्यांच्याकडनं पैसे घेतले आहेस त्यांचे पैसे नेऊन देऊन टाक म्हणून. याचा अर्थ या साक्षीकडे खूप पैसा आहे. आणि त्या दिवशी जेव्हा ती मला इथे घेऊन आली तेव्हाही म्हणाली की असेच खूप पैसे आणि दागिने माझ्याजवळ आहेत. मला आता ह्या साक्षीबरोबरच राहायला हवं. तसंही एवढं सगळं तर मला अस्मिताही देऊ शकली नसती. अस्मिताच्या पैशांनी जर मला ते कर्ज फेडायचं असतं तर आणखीन मला खूप वेळ लागला असता. पण ह्या साक्षीकडे आल्यानंतर हिने मला पैसे दिले आणि आता माझं कर्ज सगळं पटापट फेडून जात आलं. आता मला काहीही काळजी करायची गरज नाही आहे. फक्त हिच्याबरोबर गोड 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 बोलत राहिलं पाहिजे, हिला माझ्या बाजूने वळवून ठेवलं पाहिजे, बस. त्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही करायचं नाही आहे. या साक्षीचा माझ्यावरती असलेला विश्वास मला कायम ठेवावा लागणार आहे. हिला असंच वाटलं पाहिजे की माझं हिच्यावर खूप प्रेम आहे. पण हिला हे कधीच कळता कामा नये की माझं फक्त हिच्या प्रॉपर्टीवर आणि हिच्या पैशांवर प्रेम आहे. इतक्यात त्या ठिकाणी साक्षी येते. साक्षी सचिनला विचारते, सचिन, कसला एवढा विचार करतोयस? कुठे रमलायस? सचिन म्हणतो, काही नाही सॅम, मी दुसरा कोणाचा विचार करणार, मी तुझाच विचार करत होतो, आपल्या फ्युचरचा विचार करत होतो. त्यावर ती म्हणते, फ्युचरचा? त्यावर सचिन म्हणतो, हो, जोपर्यंत मी या लोकांचे सगळे पैसे फेडत नाही तोपर्यंत माझी या सगळ्यातून सुटका नाही. आणि जोवर माझी या सगळ्यातून सुटका नाही तोवर आपण लग्न करून सुखी होऊ शकत नाही. मला 10 लाख रुपये फेडायचे होते. त्यातले 5 लाख तर तू दिलेस, 5 लाख मी त्या लोकांना दिले, पण अजून पुढचे 5 लाख रुपये द्यायचे बाकी आहेत. त्याच विषयामध्ये जरा विचार करत होतो. तू मला 5 लाख रुपयेसुद्धा देशील ना? नाही, म्हणजे असं काही नाही आहे की तू द्यायलाच हवेस असं. मी बघेन, काहीतरी मॅनेज करेन, पण जर तू दिले असतेस तर बरं होईल. नाही, म्हणजे तू म्हणाली होतीस ना की तू देशील म्हणून मी फक्त जस्ट एक तुला. त्याबरोबर ती म्हणते, इट्स ओके सचिन, काही नाही आहे. नाही, म्हणजे तू माझ्याकडे पैशांचा विषय काढलास म्हणजे तुला पैसेच हवेत माझ्याकडनं असं मला वाटेल, असं काहीही नाही आहे. तू पैशांचा विषय काढलास म्हणून तुला सांगते, मी तुला पैसे देणारच आहे रे त्या लोकांचे परत करण्यासाठी, पण इतक्या लगेच नाही. तुला काय वाटतं, मी जर तुला पैसे देऊन टाकले तर तू परत माझ्याजवळ येशील? नाही, मला पूर्ण खात्री आहे तू पुन्हा तुझ्या त्या बावळट बिंडोक अस्मिता नावाच्या मूर्ख बायकोकडे जाशील. आणि त्यामुळे ना मी तुला इतक्या सहजपणे पैसे देणार नाही आहे. मी तुला थोड्या वेळाने पैसे देईन, पण जरा उशिराने. माझ्याकडे सुद्धा पैशांचं झाड नाही आहे की नाही. आणि जरी माझ्याकडे पैशांचं झाड असलं, माझ्या अण्णांनी लावलेलं पैशांचं झाड, तरी पण त्या पैशांच्या झाडाचा वापर करून तू सगळ्यातनं मोकळा होशील आणि मला सोडून जाशील, माझ्याकडे लक्षही देणार नाही. असं काहीही झालं तरी मला होऊन द्यायचं नाही आहे. आणि म्हणूनच मी तुला पुढची रक्कम देत नाही. देईन, पुढची रक्कमही देईन, पण एवढी घाई काय, असं आता साक्षी म्हणते. त्याबरोबर मग सचिन म्हणतो, सॅम अगं पण. त्यावर ती म्हणते, नो आर्ग्युमेंट ऑन इट. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, बरं, पण मी तुला सोडून जाईन असं तुला वाटूच कसं शकतं? माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. त्यामुळे तू असा विचार कसाच करू शकतेस की मी तुला सोडून जाईन? अगदी काहीही झालं ना तरी मी तुला सोडून जाण्याचा विचारही नाही करू शकत साक्षी. तुझ्यामध्ये आता माझा जीव पूर्णपणे अडकून गेला आहे. तुझ्याशिवाय मी स्वतःला इमॅजिनही नाही करू शकत. त्यामुळे आता काहीही झालं ना तरीही मी कधीच तुला सोडून जाणार नाही आहे. सचिन हे सगळं खोटं बोलत असतो, नाटकं करत असतो, फक्त त्याला साक्षीकडनं पैसे मिळावे यासाठी, बस. त्याचं काही प्रेम वगैरे नाही आहे साक्षीवर, हे तर आपल्याला माहीतच आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिता ही मात्र सचिनचाच विचार करत असते. ती आता बाळाची 5वी वगैरे पूजून झाल्यानंतर बेडरूममध्ये येते आणि बेडरूममध्ये येऊन आता ती पुन्हा एकदा सचिनला कॉल करण्याचे प्रयत्न करत असते, पण सचिन फोन वगैरे उचलतच नसतो. आता मात्र तिला काळजी वाटत असते की हा सचिन माझे फोन का घेत नाही आहे, हा कुठे असेल, कसा असेल, सचिन ठीक तर असेल ना, सचिनला काही झालं तर नसेल ना, सचिन
असं का वागत असेल माझ्याबरोबर. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.